नमस्कार, आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हीडी न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचा राज्यव्यापी वृक्षारोपण उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी। झाडे लावली, आता संगोपन होणार, या संकल्पनेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद। महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 30 जुलैपासून रोजी राज्यभर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात आले। गाव तिथे वृक्षारोपण या संकल्पनेतून राज्यातील विविध जिल्हे, तालुके आणि गावांमध्ये महासभेच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वृक्षारोपण केले। झाडे लावली, झाडे जगवली, महासभेच्या कार्याने झाडे बहरली हा संदेश देत लावलेल्या प्रत्येक रोपाच्या संगोपनाचा संकल्प यावेळी करण्यात आला। या मोहिमेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला। वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला। याबाबत बोलताना महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार म्हणाले, पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्र घडवणे हा महासभेचा संकल्प आहे। समाजाच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला। अति पावसामुळे काही ठिकाणी राहिलेले वृक्षारोपण 9 ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल। या यशस्वी उपक्रमासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे महासभेच्या वतीने आभार मानण्यात आले। सर्वांनी गावोगावी वृक्षारोपण केले। हे अभियान गेल्या 5 वर्षांपासून चालू असून आजवर अनेक गावात शेकडो वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे। त्याची पाहणी करण्यासाठी वृक्षमित्र समिती निर्माण करण्यात आली। समितीच्या वतीने नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले असून गावोगावी वृक्ष बहरली आहेत, अशी माहिती गादेवार यांनी दिली आहे। नमस्कार, मी मयुरी कौशिक बंडेवार, महासभा अध्यक्ष, आर्यवैश्य महासभा अध्यक्ष। आज सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ITI कॉलेज इथे 21 झाडं लावली आहेत। त्यासाठी कॉलेजचे पण खूप खूप आभार आणि धन्यवाद। वासवी माता की जय, हरिभक्त परायण रघुनाथ महाराज की जय, हरिभक्त परायण रघुनाथ महाराज की जय, वासवी माता की जय, वासवी माता की जय। हा एकदा वासवी माता की जय, वासवी माता की जय, वासवी माता की जय, हरिभक्त परायण रघुनाथ महाराज की जय, हरिभक्त परायण रघुनाथ महाराज की जय, लक्ष्मी रमण गोविंदा। एक सेकंद फोटोज काढताय जय वासवी, जय वासवी, श्री रंगनाथ महाराज की जय। धन्यवाद। आर्यवैश्य महासभेने जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे। या ठिकाणी जे आमचे कार्यकर्ते जमले आहेत त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतलेला आहे। आपण झाडं राहतील तर आपण जगू शकतो, त्यासाठी खूप आवश्यक आहे वृक्षारोपण करणे। आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम वृक्षारोपणाचा केला आहे त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं जास्त चांगलं। डॉक्टर माडुरवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर गुंडावर साहेब आहेत, त्यामुळे हा प्रोग्राम चांगलाच होणार। आज एवढे सगळे पुणेकर बघून खरंच सकाळी सकाळी खूप आनंद झाला आहे। आणि तर माझं असं म्हणणं आहे की तर झाडे तर लावलीच पाहिजे, त्याचं संगोपन पण केलं पाहिजे। पण आपण जे ट्रेकिंगला जातो इतर ठिकाणी न जाता आपण जे झाडं लावले तर दर आठवड्याला किंवा महिन्यातनं एकदा येऊन जर या झाडांचं संगोपन केलं तर ते अजून पण खूप छान होईल। आणि आता ही संगोपन करणं, वृक्ष लावणं ही खूप काळाची गरज आहे। तर सगळे पुणेकर आज सकाळी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा पुणे महिला आणि जेंट्स दोघांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले 7 ते 8 वर्षे आपण करतोय। आणि वृक्षारोपण नुसतं करून नाही तर त्याला जगवणं हे महत्त्वाचं आहे। आणि आपण ज्या महाराष्ट्रामध्ये 7 वर्षामध्ये
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलेलं आहे त्याचं आम्ही संरक्षण केलं. आणि असं काही ठिकाणी तर असं आहे, आज गंगाखेड असेल, परभणी असेल, नांदेड असेल, नांदेड शहर असेल, आज 7 वर्षापासून आम्ही ते पाहतोय. त्याचं संरक्षण करून आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक टीम तयार केली आणि त्या टीमच्या माध्यमातून कालच मी 30 तारखेला भाऊचा वाढदिवस होता, पण 30 तारीख ते 5 तारखेपर्यंत की ज्याला जसं वेळ मिळेल तसं वृक्षारोपण करण्याचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, लातूर असेल, अशा अनेक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 ठिकाणी की या 30 तारखेला भाऊच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण झालेलं आहे. त्याचे फोटो आपल्याकडे आलेले आहेत, आपण पाहिला असताल. आणि अनेक कार्यक्रम भाऊच्या वाढदिवसानिमित्त या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्हा असेल, बल्लारपूर तालुका असेल, त्यांचा मतदारसंघ असेल, या ठिकाणी करण्याचं समाज बांधवांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि आज या ठिकाणी पुणे शहरामध्ये कुणाला वेळ नसतो, पण वेळात वेळ काढून आज या ठिकाणी पुणे शहरामधल्या सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले, महिला उपस्थित राहिल्या, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि असंच आपलं भाऊवर प्रेम राहावं कायमस्वरूपी. काही समाज बांधवांनी तर काही व्यक्त केलेलं आहे की सुधीर भाऊला मंत्रिपद मिळालं पाहिजे. या माध्यमातून समाज बांधवांनी एक आपण कुठंतरी वाचा फोडली पाहिजे. या दृष्टिकोनातनं आम्ही पुढं निर्णय घेणार आहोत आणि त्या निर्णयाला आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी उपस्थित राहिले पुणे येथील सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय वासवी.